एखादा रस्ता 120 फुटी झाला असला तरी तिथून प्रवास करताना काही प्रश्न पडतात. हे प्रश्न आहेत कारभाऱ्यांना, अर्थात महापालिका अधिकारी आणि नगरसेवकांनाही. रस्ता सुरेख बांधला पण त्याच्यावरून चालणारे पादचारीही असतात. त्यांचा विचार करून फुटपाथ केलेले कुठेच दिसत नाही. याचं कारण काय? पादचाऱ्यांचा विचार करायचा नाही असं धोरण आहे का? किमान आम्हाला कळू द्या तरी आमचा काय विचार केलाय. वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे, ती वाढतच जाणार आहे. ती पार्क करण्यासाठी एवढ्या 120 फुटी रस्त्यावर कोणतीही सोय नाही. वाहतूक पोलीस खात्याशी तुम्ही कधी चर्चा केली आहे का? काही ठरलंय का? 6 असमी रिक्षा चालक ही खरंच आमची सोय आहे, पण त्यांना विशिष्ट स्टॉप करून देण्यात काही अडचण आहे का? बीएमटी बससाठी उत्तम थांबे करण्यात काही अडचण आहे का? आता हे काही प्रश्न आपलेच आपल्याला. रस्त्यावरून चालताना विशिष्ट शिस्त पाहिलीच पाहिजे. आपण रस्ता कुठेही क्रॉस करतो, खिडकी चालत क्रॉस करतो. थोडं शिस्तीनं चालता येईल ना? गाड्या पार्क आपणच करत असतो. त्या अशा पद्धतीनं पार्क करता येतील का की रस्त्यावरची वाहतूक सुरळीत राहील, पादचाऱ्यांना अडथळा होणार नाही? भाजी रस्त्यावरच घ्यायला पाहिजे असं काही ठरलंय का? भाजी मंडईत जाऊन खरेदी करण्यासाठी थोडं चालता येईल ना?